नमस्कार, ठाणे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये आता आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत। ठाणे शहराचे आमदार संजय केळकर त्याचबरोबर एनसीसीएफच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना जे आहे ते अतिशय स्वस्त किमतीमध्ये कांदा जो आहे तो उपलब्ध करून दिला जात आहे। आपण जर बघत असाल तर सध्या मार्केटमध्ये 70 ते 80 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव जो आहे तो सुरू आहे, परंतु आमदार संजय केळकर त्याचबरोबर एनसीसीएफच्या माध्यमातून जे आहे ते ठाणेकर नागरिकांना जे आहे ते केवळ 35 रुपये प्रति किलो मध्ये कांदा जो आहे तो उपलब्ध करून दिला जात आहे। सध्या मी चंदनवाडी परिसरामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रचंड अशी महिलांची गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या चंदनवाडी परिसरातील ही संपूर्ण दृश्य आहे। तर महिला असतील, कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा घेण्याकरता जे आहेत ते या उपक्रमाला त्यांचा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे तो हा उपक्रम अवघ्या काही वेळातच जो आहे तो सुरू होत आहे। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने जे आहे ते चंदनवाडी विभागामध्ये या ठिकाणी जे आहे ते या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जे आहे ती पाहतात। चांगलं कार्य या सरकारने केले आणि ज्या निलेश गोरेंनी या इन्काउंटरचा पूर्ण विडा उचलला ते तुम्ही स्वतः भेट घेतला। आमचे चांगले मित्र आहेत ते सुद्धा माझी सगळ्या महिलांनी विनंती केली होती की पहिला सत्कार आम्ही साहेबांचा करणार। ज्या जनसेवक आमदारांनी एवढा मोठा निर्णय काढण्याबद्दल घेतला त्यानिमित्त मी पण अजून मागे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर महिलांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती चंदनवाडी परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आमदार संजय केळकर त्याचबरोबर एनसीसीएफच्या माध्यमातून जे आहे ते महिलांकरता 35 रुपये प्रति किलो अशा स्वस्त दरामध्ये जे आहे ते कांदा उपलब्ध करून दिला जात आहे। ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने जे आहे ते या उपक्रमाचं आयोजन चंदनवाडी परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि महिलांच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जे आहे ती पाहतात। 175 रुपयात 5 किलो कांदा तुम्ही उपलब्ध करून दिला। चला सुरुवात करूया कार्यक्रमाला। स्वामी फाउंडेशनचे सर्वेसर्वा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने चंदनवाडी परिसरात या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे। भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर त्याचबरोबर एनसीसीएफच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण ठाणे शहरामध्ये 35 रुपये प्रति किलो कांद्याची विक्री जी आहे ती या ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने होताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड अशी महिलांची गर्दी या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। प्रत्येक महिलेला 5 किलो कांद्याची गोण जी आहे ती केवळ 35 रुपयात या ठिकाणी उपलब्ध जी आहे ती करून दिली जात आहे आणि या ठिकाणी महिलांच्या चेहऱ्यावर, नागरिकांच्या चेहऱ्यावर जे आहे ते आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जी आहेत ती पाहतात। आपण जर बघत असाल तर लांबच लांब रांग जी आहे ती ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील ही संपूर्ण दृश्य आपण ठाण्याच्या माध्यमातून जे आहेत ती लाईव्ह स्वरूपात पाहत आहोत। भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून त्याचबरोबर एनसीएफच्या माध्यमातून जे आहे ते केवळ 35 रुपये प्रति किलो कांदा जो आहे तो या ठिकाणी ठाणेकर नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे। त्यामुळेच एकंदरीत आपण जर या ठिकाणी बघत असाल तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या कांद्याचा भाव जो आहे तो गगनाला भिडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 70 ते 80 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव जो आहे तो सध्या मार्केटमध्ये सुरू आहे, परंतु 175 रुपयात
5 किलो कांद्याची गोण जी आहे ती प्रत्येक ठाणेकर नागरिकाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत महेश कदम यांच्या पुढाकाराने यांच्या माध्यमातून जे आहे ते या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते चंदनवाडी परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहत आहोत। जोखमदारी चालू काय एवढं महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला आपण जर बघत असाल तर महिलांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळी जवळजवळ 2,500-3,000 महिलांचा मोठा सहभाग आपल्याला त्यावेळी बघायला मिळाला होता। ठाण्यामध्ये तोही कार्यक्रम नाही, आजही आपल्याला हा कार्यक्रम मार्फत आपल्याला 35 रुपये कांदा दिला जातो। चालवणाऱ्या महिला वर्ग आहे त्यांच्या कारण 70 आणि 75 आणि 80 रुपये घेण्यासाठी येणार नाही। सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी आपण अजून शकत नाही, मात्र जसं सवलत काढ तसं सुद्धा 35 रुपये किलोचा कांदा देऊन मात्र समाजातल्या सर्वसामान्य लोकांना लाईव्ह करतोय करू शकतो आमदार विभाग डिपार्टमेंट ऑफ आपल्याला राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मराठी अनुसूचित आपण भारताचे राज्य संकल्पनेतून ठाणे शहराचे जनसंख्येच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार बघायला मिळतो। संस्थेच्या माध्यमातून टाकू नका गुण खालती ठेवा सगळ्यांनी थांब घेतोय मी घ्यायचं का रे साहेब। आज हा 4 ते 5 ठिकाणी हा उपक्रम आपल्या वतीने राबवण्यात येत आहे। सकाळी विष्णुनगर या ठिकाणी झालेला आहे, आज चंदनवाडी होतोय। नागरिकांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव 80 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये, 60 रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने NCCF ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून 35 रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोहोचवायचा आहे। सकाळी 10 वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या। शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला। याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतोय आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त दरात प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे। विभागातील नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन की आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोचवण्याचा प्रयत्न करतोय। आज आता 4-5 ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे। मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं कांदा पण भाव जास्ती होता पण हा 35 रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे। आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा। आता अतिशय कमी किमतीमध्ये कांदा उपलब्ध करून देत आहे ठाणेकरांना काय सांगा? मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून
जो आज 35 रुपया प्रति किलो प्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे. मी केळकर साहेबांचं सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झालाय. कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आज नुरिया दर्गा रोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे. खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि ह्याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होतंय. मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की ज्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राबवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिलात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार.